नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललोय बाजारला आणि इथे आमच्या इथे आज मुसवडचा बाजार असतो आणि यात्रा पण तिकडेच भरते. हो. चला तर मग आज तुम्हाला मी यात्रा कुठे भरते ते पण दाखवणार आहे आणि बाजार पण कसा भरतो ते पण दाखवणार आहे. तर चला जाऊया. व्हिडिओ बघा. हो. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हो. चला चला. कुठे बसली तू? जरा थंडी आहे ना जरा तुम्ही फिरवणार आहे. आता आम्ही पोहोचलोय इकडे बाजारात. आता आम्ही बाजार करायला सुरुवात केलेली आहे आणि पहिले आम्ही चप्पल घेतोय. हा आहे बाजार. किती मोठा बाजार असतो बघा. हो. चल घ्या पटापट आता. आम्ही चप्पल घेतली आणि आम्ही पुढे गेलो बाजार करण्यासाठी आणि तुम्ही बघा इथे किती मोठा बाजार भरतो आणि आम्ही इथे लहानपणापासून येतो बाजार करायला कारण की इथे सगळे आपले शेतकरी असतात आणि आम्ही शेतकऱ्यांकडूनच भाजी घेतो. त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं म्हणून आम्ही त्यांच्याकडूनच सर्व भाज्या घेतो आणि भाज्या पण एकदम आपल्या ताज्या ताज्या असतात. शेतातून तोडून डायरेक्ट ते बाजारात विकण्यासाठी येतात. आता इथे बघा आम्ही भाजी घेतोय आणि सगळे इथे बघा खूप मोठा बाजार भरतो. भाज्यांपासून ते किराणा माल सुद्धा इथे या बाजारात भेटतो आणि आताच आमच्या गावात बाजार भरायला लागलाय नाहीतर आम्ही नेहमी मसळच्या बाजारातच जातो बाजार करायला. आणि आता आम्ही इथे मस्त गाजर घेतली, टमॅटो घेतली, वांगी घेतली आणि आम्हाला पुलाव भात बनवायचा होता म्हणून आम्ही सर्व भाज्या घेतल्या आणि भाजी घेते. म्हणजे पण बघा बसली भाज्या घ्यायला. किंजल आमच्याची खूप आवड आहे. बाजारात जायचं, फिरायचं, भाज्या घ्यायच्या. आणि इथलं फेमस असं आहे फूड तुम्हाला मी काय सांगते, मेवा. हा एकदम मेवा फेमस आहे. मेवा नंतर जलेबी, भजी, पेढे, लाडू. आणि तुम्हाला माझ्या गावचा बाजार कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कमेंट करत नाही आणि नक्की कमेंट मध्ये सांगा मला. आणि बाजार पण कसा आहे ते पण सांगा. तर आता आमचा बाजार करून झालेला आहे आणि आम्ही आता इथे नाश्ता करायला आलोय. आम्ही वडापाव बघू आता नाश्ता काय घेतोय तुम्हाला. बोल 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 की बा काय. आता आम्हाला भूक लागली. खाना खाने का कधी बोलते खाना खाना. किंजूला भूक लागली. बसलीच ना आता खाऊ का. आम्ही वडापाव घेतलेला आहे. इकडं चटणी साईडला चटणी दिली आहे. मसाला डोसा घेतला. बसलीस ना आता मी उठू का मग मी कुठं बसू. मला उठ म्हणते. तू इथं बसते. ती म्हणते तू इथं बस. मी इथं बसते. तुमचं नाव सांगा. किंजू सांग ना ग. गाडी घरी चाललंय ना तोंड दादा. आता आपला बाजार करून झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते रथयात्रा कुठे भरते. तर बघा इथे नदी आहे मानगंगा आणि नदीच्या साईडलाच मस्त मोठी यात्रा भरते. आणि इथे बघा मस्त अशी जोरात तयारी चालू आहे. रथाची पण मस्त जोरात तयारी चालू आहे. स्टॉल, मोठे मोठे पाळणे इथे येतात. खूप मोठी अशी यात्रा भरते आणि यात्रेचा ब्लॉग येणारच आहे. तुम्ही नक्की ब्लॉग बघा. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी त्याच्यामध्ये सांगणार आहे. आणि इथे बघा किती मोठा पाळणा आलेला आहे आणि पाळण्यात पण आम्ही बसणार आहे. आणि ही आहे बघा आपली नदी.
तर आता आम्ही आलो बाजारातून. आम्ही कपडे वगैरे चेंज केली आणि तुम्हाला मी दाखवते आम्ही काय काय बाजार आणला. आणि ही बघा, ही साकवताची भाजी आहे आणि काय मस्त ताजी ताजी भाजी आहे या. मोठ्याने बोल. आणि ही आहे एकदम देसी शेपूची भाजी आहे. त्यांना वाजता एवढा भाजी आहे ना, खूप म्हणजे छान. बारीक काढीची आहे बघा, बारीक काढीची म्हणजे देसी. आणि ही आहे मेथीची भाजी वा. आणि कोथिंबीर. आणि ह्याच्यात भरपूर आम्ही बाजार आणलाय. वांगी, बटाटी बघा, दाखव सगळं सगळं. मुळा, मुळा. हे सगळं दाखवते. फ्लावर आणलाय. आज आम्ही मस्तपैकी पुलाव भात बनवणार आहे. व्हेज पुलाव म्हणजे व्हेज बिर्याणी. हा. आम्ही व्हेज पुलाव तोंडात आमच्या येतं बसलेला आहे ते. तांदूळ, गोबी, भरपूर बाजार आणलाय आम्ही. काय बघा, खोलून दे तिला. सुकं खोबरं, टमॅटो, मस्त बटाटे. आणि बघा हे एवढा सगळा बाजार. सगळा बाजार घेतलाय आम्ही. लिंबू, टमॅटो, चॉकलेट खोलून दे मम्मी. मी बोलते ना, लिंबू, गाजर, बटाटे, टमाटे सगळा बाजार घेतलेला आहे आम्ही. आणि मेवा पण घेतलेला, लाडू आणलेले. तर आता आम्ही व्हेज बिर्याणी बनवणार आहे, तर त्याचं पण आम्ही ब्लॉग बनवणार. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. आहे ना, हा महत्वाचा एकदम फेमस आहे. एवढा भारी लागतो ना. आम्ही लहानपणापासून भजी लाडलो आणि भजी. ह्याच्यामध्ये मी दाखवते. चिंजू तर मला नाही. मेवा आहे, भजी आहेत आणि लाडू आहेत. हे सगळं फेमस आहे. लाडू आहे आणि भजी आहेत आणि मेवा. हे सगळं फेमस आहे. मस्त. घरात अगं लय थंडी वाजते. ये घरात. नाही नाही बाया, तिला बाबा बरोबर खेळायला आवडलंय. खेळते बाबा बरोबर. खेळ मग, खेळ जा. नाही असू दे. ती मावशी सारखी लावते आणि काढते. या काढलं बघ म्हणा मावशीला. मावशी लाडानं बघ की माया करते. हा गाईज, गावाला पोल्युशन किती कमी असतं ते तुम्ही बघू शकता. सगळे तारे किती क्लिअरली दिसतात इथून. आणि नाईट व्ह्यू एकदमच सुंदर असतो. तुम्ही बघू शकता, पूर्ण तारे दिसतात. झूम करून दाखवते थोडंसं. आयफोन आहे, झूम होणार भरपूर. हे बघा, सगळा नाईट व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आम्हाला. आणि उद्याचा व्लॉग नक्की बघा. आम्ही उद्या जत्रेला जाणार आहोत सगळे मिळून. तर उद्याचा व्लॉग नक्की बघा. आणि आम्ही इन्फॉर्मेशन सांगणार आहे जत्रेची पूर्ण. तर उद्याचा व्लॉग बिलकुल मिस नका करू. आणि ह्या व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.